मी संजय पवार, कोल्हापूर जिल्हा कृती समिती सदस्य सचिव। आज आम्ही तर समितीच्या माध्यमातून कोल्हापूरमध्ये महाराष्ट्रातील अपंगांना संजय गांधीची पेन्शन 6,000 रुपये मिळावी, त्याचप्रमाणे ग्रामपंचायतच्या जिल्हा परिषद जो 5% निधी आहे दिव्यांगांचा तो मिळावा ताबडतोब। जे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र वाटप केले आहेत ते रद्द करावेत। याचप्रमाणे 2016चा दिव्यांग कायदा आहे त्याची कडक अंमलबजावणी करून या महाराष्ट्रातील सर्व दिव्यांगांना स्वाभिमानाने जगता यावं यासाठी आम्ही ते आंदोलन चालू आहे। जर आमच्या या चारही मागण्या जर मान्य नाही झाल्या तर पुढील काळामध्ये आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाचं कामकाज बंद पाडून त्यातून काही निष्पन्न झालं तर मुंबई मंत्रालयाचं कामकाज बंद पाडणार आहे। आमच्या सर्व जिल्ह्याच्या आमच्या अपंगांच्या वतीने आम्ही राज्य सरकारला आज इशारा देत आहे आणि त्याप्रमाणे पुढे आमची कारवाई चालू आहे। जवळजवळ 450 ते 500 अपंग व्यक्ती आले आहेत। अजून काही लांबच्या गडिंग्लज आजरा उत्तर या भागातून आमचे अपंग व्यक्ती यायला आहेत। संपूर्ण मिळून 650 ते 700 अपंग इथे हजर झाले आहेत, येणार आहेत परदानी। पण इथून आता जिल्हाधिकारी आमच्याकडे काय नियोजन करतात 4,500-5,000 रुपये पाहून आम्ही पुढची दिशा लगेच ठरवणार आहे।